आपण पोचलो आहे लेण्याद्रीमध्ये. त्यामुळे तुम्हाला दाखवतो दृश्य. गाडी इथे मागे पार्किंग केली आहे. चला जाऊया आता चालत लेण्याद्रीला. वरती जाण्यासाठी ARIच्या अंडर तिकीट काढावं लागतं. तिकीट आहे बघा 25 रुपये प्रति तिकीट. तिथं दिलेलं आहे. आणि अजून आपल्याला इतकं वर चढत जायचं आहे. चला जाऊया पुढं. तिकीट काढून झाले. काय संपलं? दुसऱ्या कोणाला सुरू करतो. हां. चला चालत जाऊया. बंदर गँग बघा मित्रांनो. चला आता इथून पुढे यांच्यापासूनच सावध राहायचं आहे आपल्याला. तुम्हीही जर येत असाल तर हातात कोणत्याच प्रकारचं साहित्य ठेवू नका. इवन टोपीसुद्धा धोक्याची आहे. कधी खांद्यावर बसून ते टोपी काढतील याचा काही नेम नाही. चला मित्रांनो, आत एका लेणीमध्ये येऊन बसलोय. चढून आले म्हणजे फुल हालत टाईट झाली आहे. आणि कुठं बसलोय ते एकदा बघाच. जर या स्तंभाच्या वर तुम्ही बघितलात तर एका खांबावर हत्ती, दुसऱ्या खांबावर वाघ, परत तिसऱ्या खांबावर हत्ती, परत वाघ असं कोरण्यात आलेलं आहे. आणि हा पूर्ण स्तंभ एका दगडात कोरलेला आहे. चला मित्रांनो, दुसरी एक लेणी बघूया. सॉरी, हे लेणी नाही, पायऱ्या चढून वर जाण्याचं ठिकाण आहे बघा. सावधानी हटी दुर्घटना घटी. पायऱ्या एकदम छातीवरच आहेत रे. ते आहे जुन्नर शहर आणि त्या डोंगरावर आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी. चला मंदिर दर्शन करूया. मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, आपण माझ्या मागे पण बघू शकता. आणि पूर्ण सभा मंडपही पहा. याच्यामध्ये एका ठिकाणीही आधारच नाही आहे. कसं उभा केले असतील म्हणण्यापेक्षा कसं कोरले असतील. डोक्यावर एवढं मोठं डोंगर असताना आतमध्ये अशी पोकळी निर्माण करणे, काय टेक्नॉलॉजी असेल त्या काळातली, होय ना. आणि हे असे छोटे 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 रूम आहेत. कशाचे आहेत, काय आहेत माहीत नाही आहे. हे बघा,
दिसत तरी नाही आहे, सॉरी. बघा, लेण्याद्री गिरिजात्मक मंदिरामध्ये एक महादेवाचं लिंग आहे, दाखवतो बघा. हे बघा, महादेवा. खरंच बघा ना मित्रांनो, आजकालच्या जमान्यातल्या इंजिनियर लोकांनाही लाजवावं असं बांधकाम आहे. बांधकाम म्हणण्यापेक्षा कोरीव काम आहे. जर तुम्ही कोपऱ्यामध्ये बघितलात तर एक्झॅक्ट 90 अंशाचा कोन तयार होईल, इतकं सुरेख कोरलेलं आहे. इवन हे सुद्धा बघा ना, किती व्यवस्थित कोरीव काम केलेलं आहे. असं वाटतंय की दगड ठेवून एकमेकावर बांधकाम केलेलं आहे का काय. मित्रांनो, गणपतीचं दर्शन झालं आहे आणि या लेणींमध्ये बघण्यासारखं फक्त एक स्तूपच आहे, ज्याचं मी शूट करून या व्हिडिओमध्ये टाकलेलो असेन. तर बाकीचे सर्व तरी ध्यानग्रह आहेत आणि काही ठिकाणी असे पावसाचं पाणी जाण्यासाठीचे मार्ग आहेत. ते पाणी येतं इथं वरून, असं वरून पाणी येऊन झिरपून आत्ताही तिथं बघा कोपऱ्यामध्ये पाणी झिरपतं. आणि हे पाणी जात आहे खाली तिकडं. आता इथून खाली उतरतोय. खाली उतरून हॉटेलमध्ये काहीतरी खाईन, बघूया. मित्रांनो, पर्यावरणाला नुकसान करतील असे प्लास्टिक गोष्टी किंवा पर्यावरणात ज्यांचं विघटन होत नाही अशा गोष्टी डस्टबिनमध्येच टाका. देवाने दिलेला निसर्ग आहे, आपल्यालाच जपायचा आहे. या ठिकाणाबद्दल जर माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर हे आहे त्याची माहिती. मी फोटोही टाकीन, तेही बघू. चला मित्रांनो, आपण पोचलो आहे शिवनेरी गडावरती. तिथून चालत जायचं. येत आता एंट्री, इथं एंट्री करतोय. प्लास्टिक बॉटल आणत नाही तुम्ही? हां, बॅग घेऊन येत चाललो. सोबत. बिसलेरी नाही. किल्ल्याबद्दल माहिती बघा मित्रांनो, हा असा किल्ला आहे आणि जे आकडे दिसत आहेत ते आकडे आहेत. हे पहिला आहे तिकीट काउंटर, दुसरा महादरवाजा, तिसरा गणेश दरवाजा, चौथा पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई देवी दरवाजा, शिवाई देवी मंदिर, बौद्ध लेनकडे जाणारा मार्ग, मेन दरवाजा, कुलूप दरवाजा, अंबरखाना, शिवकुंज, कमानी, शिवजन्मस्थान, बदामी तलाव, कडेलोट, ईदगाह आणि कोळी चौथरा. आणि याबद्दल आणखीन माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आहे इथे. चला मित्रांनो, आपण चाललोय पहिल्या महाद्वारला. पहिला महाद्वार कुठला आहे बघूया. ओके, द्वारचं नावच आहे महाद्वार. हां, गुरुजी डायरीज. हे बघा पहिला दरवाजा. तुम्ही ऐकला असाल की हत्तीने ठोसर मारून दरवाजा उघडू नये म्हणून खिळे लावले जायचे. हे बघा ते खिळे. आता
असं म्हटलं जातं की आपला हा माप हा 1 इंचाचा असतो, 2.5 सेंटीमीटर. आणि जवळजवळ 5 ते 6 इंचाचा हा खेळा आहे. म्हणजे हत्तीने ह्याला धडक जरी दिली तरी डायरेक्ट त्याच्या मेंदूला कनेक्शन, 5G कनेक्शन. मित्रांनो, चालत आपण आता पोचलोय दुसऱ्या दरवाजाजवळ. बघूया त्याचं नाव काय आहे. पण त्याआधी इथून जो व्ह्यू दिसतो तो एकदा पाहून घ्या. या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. चालत चालत आता आपण पोचलोय तिसऱ्या दरवाजाजवळ. पण त्याआधी एक कमानी होती, बहुतेक ती पडलेली आहे. इथे एक चिन्ह आहे. याचा अर्थ नक्की काय आहे, हा कोणता प्राणी आहे, आकार बघून तरी सिंह वाटतोय, पण तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बहुतेक ही कमान ही अशी गोल असावी, पण आता सध्या कालांतराने पडलेली आहे. ये दादा चल. हा आहे तिसरा दरवाजा. या दरवाजाचं नाव बहुतेक तरी पीर दरवाजा आहे. पीर दरवाजा. एका अशा पॉईंटला आलो जिथून निसर्ग खूप छान दिसत आहे. निसर्गाचे वेगवेगळे कलर दिसत आहेत. बघा इथं हा केशरी गुलमोहर, हे गुलाबी फुले, हे हिरवगार झाड, खाली बघा काळी माती. आता आपण पुढच्या दरवाजाजवळ पोचलोय, ज्या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. त्याची माहिती ही आहे. बघा ना किती वळणदार आहे रस्ता. माणसालाही लांबून कळणार नाही किती दरवाजा आहे. चल. हे बघा मित्रांनो, हत्ती दरवाजा. शिवकालीन टाकं बघा मित्रांनो, ज्याला आपण टाकी म्हणतो. ही एक टाकी, 2, पलीकडे 3 आणि इथं आहे 4थं टाकं. आपली लोक कधी सुधारणार मित्रांनो. गड किल्ल्यांवर येऊन सुद्धा पाणी बाटली आणि कॅरी बॅगा टाकतात पाण्यामध्ये. ज्या राजामुळे आज आपण महाराष्ट्रात मोकळा श्वास घेऊ शकतो, त्यांच्या किल्ल्यावर येऊन देखील तुम्ही जर असं करत असाल तर धन्य आहे. चला जाऊया आपण महाराजांच्या
जन्मस्थानी. चालत चालत आता पुढच्या दरवाजाजवळ आलो आहे मित्रांनो. या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा. चला आता परत कुठला ठिकाण लागतोय बघूया. हा कुठला दरवाजा आहे मित्रांनो, चला बघूया. मित्रांनो हा दरवाजा आहे कुलूप दरवाजा. हे बघा कुलूप दरवाजा. चला जाऊया पुढे. चल भाऊची अशी इच्छा आहे की मी त्याला काहीतरी ऐकावं. म्हणजे तुम्ही आता कलाकाराला भेटल्यानंतर जो आनंद होतो तोच आनंद या ठिकाणी तुम्ही. म्हणजे मी जसं मला सांगितलं की तुम्ही भेटल्यानंतर जीवन सार्थकी झाल्याचं वाटलं, हा प्रवास सार्थकी झाल्यासारखं वाटलं. तसंच यातला एक प्रयत्न करतोय. समजा पवार साहेब आपले स्वतः आले असते तर काय बोलले असते 1942ला घेऊन आणि या किल्ल्याला घेऊन. लाऊड घेतो. गेली 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज ही प्रायोगिक भूमिका बजावत असताना हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये मुक्त संस्कृती 1999ची बॅच या ठिकाणी आलेली आहे. हा खरंच तर खूप मोठा आनंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वयात इथपर्यंत येणं हा त्यापेक्षाही मोठा आनंद आहे, त्यापेक्षाही मोठी सर्कस आहे. जाता आता एवढं सांगतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खुश राहा, निरोगी राहा, तुम्हाला आरोग्य मिळतो. तुम्ही समाजकारण जास्त करा आणि राजकारण कमी करा. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांना सांगतो, आता रडायचं नाही, लढायचं. शपथ घ्यायची तर ही घे की जसे ते सगळे एकवटले तसे आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तर तुम्ही टक्कर देऊ शकाल, नाही तर मुंबई काय, उद्या महाराष्ट्र घेतील, देश घेतील. मुंबई आपली आपली. ओट मराठ्या ओट. हा मराठी माणूस ओटसूट उठत नाही आणि एकदा उठला की मागे हटत नाही. या देशात चित्रपट सृष्टी सुरू केली मराठी माणसानं, पण मराठी सिनेमालाच थिएटर नाही. काय चावटपणा चाललाय. मला हे चालणार नाही. मराठी माणसाचं स्वप्न आधी, बाद में तेरे सपने, पहिले मेरे सपने. ते मला म्हटले, वेल मिस्टर ठाकरे, your voice is not only for Maharashtra but it is very important in the country. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कैसे बताओ तुम्हें तो मेरे लिए कौन, जो दिन हो रात हो सूरज हो चांद हो, कैसे बताओ मेरा क्या है. पहले लात फिर बात, जरूरत पड़े तो मुलाकात. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर कर्कट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यत्नेच्या काळा जहार गोवामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट, माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर नव्या स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेचा, सहन करतो निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मनानं आमच्याच मारेकरांच्या दाराशी. हे विधात्या तू इतका कठोर का झालास. एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो. मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन आहे करुणा करा. आम्ही दरड्यांनी कोणाच्या पायावर डोका. आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघितलात तेही यूट्यूबर आणि कलाकार आहेत. त्यांनी भरपूर आवाज येते तसं म्हणलेत त्यांनी, पण त्यातले 3च आवाज त्यांनी ऐकवलेत. एक नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांचं. आणि आता आपण अशा ठिकाणी आलो आहे की आत्तापर्यंत मी जेवढे किल्ले पाहिलेत त्यातल्या सर्व किल्ल्यांमधला सगळ्यात साबूत असलेला एक ठिकाण म्हणजे बघा,
मग तेच म्हणालो की अजूनही साबूत, एवढ्या सगळ्या किल्ल्यांमध्ये हे एकच साबूत दिसायला लागलं मला. असंच जर सगळे किल्ले व्यवस्थित ठेवले तर. हळूहळू गळायला लागलेत. चला मित्रांनो, चालत चालत आपण पोचलोय शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापर्यंत. त्याआधी आपण याचं नाव काय होतं मला लक्षात नाही आहे, इथं माहिती दिली असेल ते बघूया. ते कशाची आहे माहीत नाही, बहुतेक तरी हां शिवाजी महाराज आणि जिजामातांचा पुतळा आहे आतमध्ये. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण पोचलोय शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळा ठिकाणी. हे बघा, आपल्या याचा फोटो काढायचा. तू फोटो काढ ना पहिला याचा ग्रुपसाठी. हात फोटो वर नेऊन दाखव, चपला सगळ्या बाहेर काढतो. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान पाहून आलेलो आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणेच इतक्या सर्व किल्ले मी पाहिलेत, सर्व म्हटले तरी कमीत कमी 15 ते 20 तरी पाहिलेत. त्यामध्ये सगळ्यात व्यवस्थित आणि आहे तशी राहिलेली वास्तू म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. आणि मगाशी जे व्हिडिओमध्ये दाखवलं तो काय होता, तो वास्तू कशासाठी वापरात येत होता माहीत नाही, पण तो अजूनही व्यवस्थित आहे. आणि अजून एक समोर बहुतेक तळ होतं, जे की आपण असं दिसतंय. मगाशी जे मी तलाव आहे असं म्हणलो होतो, ते तलाव नसून टाके आहे. त्या टाक्याचं नाव आहे बदामी टाके. बघा, किल्ल्यावरील अजून एक ठिकाण बघूया. या ठिकाणाचं नाव काय आहे? माझा अंदाज तरी आहे की हा टकमक टोक असावा. बघूया. सॉरी, या टोकाचं नाव आहे कडेलोट.
मित्रांनो, आता आपण पोचलोय शिवाई देवीच्या मंदिराच्या दाराजवळ. हे पहा. चल. मित्रांनो, मी आहे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरमध्ये. असं म्हटलं जातं यांच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं गेलं आणि देवीचा फोटो व्हिडिओ काढणं मनाई असल्यामुळे मी सभा मंडपाचा व्हिडिओ काढतोय. बघा एकदा. हे पूर्ण लाकडातलं काम आहे. बारीक कारिगिरी बघा.